Welcome student. Life processes of living organism part 2 फोर्थ लेक्चर आता आपण घेतोय. थर्ड लेक्चरमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिईंग बद्दल पाहिलं होतं. त्याच्यामध्ये ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, गॅमिट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन बद्दल बघितलं होतं. फर्टिलायझेशनमध्ये आपण काय बघितलं होतं तर इथे काय होतं, फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम इज कॉल्ड ॲज ए फर्टिलायझेशन. ही डेफिनेशन पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिली. व्हॉट इज फर्टिलायझेशन? तर फर्टिलायझेशनमध्ये काय तयार होतो, झायगोट तयार होतो. मग तो झायगोट कशापासून तयार होतो तर कुणाचं युनियन होतं, युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम. ठीक आहे, तीच माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. तुमच्या पुस्तकामध्ये डू यू नो असं म्हणून दिलेली आहे. तर फर्स्ट पॉईंट काय दिलं आहे बघा, इथे फर्स्ट पॉईंट आहे. तो फर्स्ट पॉईंट आधी आपण बघूया. द क्रोमोझोम नंबर इन जर्म सेल प्रोड्युसिंग द गॅमिट्स आर डिप्लॉयड. म्हणजेच आपण ज्यावेळेस मायटॉसिस मिओसिस आपण स्टडी केला त्यावेळेस आपण बघितलं की हे जर्म सेलचा नंबर आहे, तो नंबर सुरुवातीला कशा आहेत रे, हा 2n आहेत. कशा आहेत ह्या 2n आहेत, म्हणजेच डिप्लॉयड आहेत. आणि ज्यावेळेस मिओसिस होतं आहे त्यावेळेस त्या कशा बनतात, हॅप्लॉयड होतात. मग आता आपण म्हणतो की ह्युमन बिईंगमध्ये क्रोमोझोम्स किती आहेत, 46 क्रोमोझोम. हाऊ मेनी क्रोमोझोम, 46 क्रोमोझोम. आणि मग त्यांची पेअरिंग जर विचारली किती पेअर्स असतात तर 23 पेअर्स असतात. हे तुम्हालाही माहिती आहे. मग त्या 23 पेअर्सपैकी 22 पेअर्स आहेत ते ॲटोसोम्स आहेत. ॲटोसोम्स म्हणतो आपण त्याला. आणि एक पेअर आहे ती सेक्स क्रोमोझोम आहे. See, the chromosome number in germ cell producing the gamete are diploid, that is 2n. It include 22 pairs of autosomes and 1 pair of sex chromosome. मी इथे तुम्ही लक्ष देऊ शकता की जर फिमेल असेल तर काय असणार आहेत, 44 ॲटोसोम्स असणार आहेत आणि सेक्स क्रोमोझोम काय असणार आहेत, XX. तुम्हाला माहिती आहे की फिमेलमध्ये सेक्स क्रोमोझोम काय असतात, सिमिलर सारखे XX असतात. तर मेलमध्ये सेक्स क्रोमोझोम वेगळे असतात. कसे असतात तर एक X असतो आणि दुसरा असतो तो Y. म्हणजेच जर मेल असेल तर मेलमध्ये काय येणार आहे, 44 + XY असणार आहे. दिस जर्म सेल डिव्हाइड बाय मिओसिस. हे जर्म सेल्स आहेत त्या काय होणार आहेत, डिवाइड होतात. कोणत्या प्रोसेसनी, बाय दी प्रोसेस ऑफ मिओसिस. कोणत्या प्रोसेसनी, मिओसिस. आणि मिओसिस झाले की इथं काय तयार होणार आहेत, गॅमिट्स तयार होणार आहेत. काय तयार होणार आहेत, गॅमिट. फॉर एक्झाम्पल इथं आपण फिमेलचं विचारात घेतलं तर 44च्या हाफ काय होणार आहे, 22. ओके. आणि हे डबल X आहे. हे डबल Xमधला एक X आहे तो एका गॅमिटमध्ये जाणार आहे, दुसरा आहे तो दुसऱ्या गॅमिटमध्ये जाणार आहे. इथं मेल आहे, ज्यावेळेस गॅमिट्स फॉर्मेशन होतात 44 ॲटोसोम्समध्ये डिवाइड होणार आहेत. त्यातले 22 ॲटोसोम एका गॅमिटमध्ये, 22 राहिलेले एका गॅमेटमध्ये. पुन्हा हे सेक्स क्रोमोझोम कसे डिवाइड होणार आहेत, एकामध्ये X जाईल, एकामध्ये Y जाईल. ठीक आहे. इथे वर तुम्हाला दाखवले स्पर्म्स 22 + X असं असेल किंवा 22 + Y असेल. इव्हन उसाईटमध्ये तसं नाही आहे. उसाईटमध्ये काय असणार आहे, दोन्हीमध्ये फॉर्म्युला सेम असणार आहे. काय असणार आहे, 22 + X. हे एक हॅप्लॉइड गॅमेट असेल आणि दुसरंसुद्धा काय असणार आहे, 22 + Xच असणार आहे. कारण याच्यामध्ये जे क्रोमोझोम आहेत ते क्रोमोझोम कसे आहेत रे, सारखे. खाली बघा आता. 2 टाईप्स ऑफ स्पर्म्स आर प्रोड्यूस. स्पर्म्स 2 प्रकारचे तयार होणार आहेत. स्पर्म 2 प्रकारचे तयार होणार आहेत. कसे 2 प्रकारचे तयार होणार आहेत, एक स्पर्म असणार आहे तो 22 + X असणार आहे, दुसरा काय असेल, 22 + Y असेल. पॉसिबिलिटी काय स्पर्मची, 22 + X और 22 + Y. बट उसाईटमध्ये मात्र उसाईट्स आर प्रोड्यूस ओनली 1 टाईप. एकच प्रकारचं काय होणार आहे तर इथं जो सेक्स क्रोमोझोम आहे तो कसा आहे, सारखाच आहे. म्हणजे दोन्हीकडे सुद्धा पेअरिंग त्याचं कसं आहे, सारखं आहे. XX क्रोमोझोम आहे. त्यामुळे इथं तयार होणारे गॅमेट कसे असणार आहेत, सारखे असणार आहेत. कोणते असणार आहेत, 22 + X असणार आहेत. बोथ स्पर्म्स अँड ओसाइट्स आर प्रोड्युस्ड बाय मिओसिस. आत्ताच आपण बघितलं हे स्पर्म आहेत किंवा ओसाइट आहेत. हे कोणत्या प्रोसेसने तयार होतात, बाय दी प्रोसेस ऑफ मिओसिस. इन केस ऑफ स्पर्म, process of meiotic division is completed before the sperm
leave male reproductive tract. However, in case of oocyte, process of meiotic division complete after ovulation during fertilization in oviduct. इथं थोडीशी माहिती दिली आहे बघा त्यांनी की ज्यावेळेस स्पर्मचं त्यांनी पहिल्यांदा उदाहरण दिलं की त्याच्यामध्ये ज्यावेळेस मेओटिक डिव्हिजन कंप्लीट केव्हा होते, तर हे स्पर्म मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकच्या बाहेर पडण्या अगोदरच ही मेओटिक डिव्हिजन काय होते, कंप्लीट होते. तसं फिमेलमध्ये होत नाही आहे. oocyteची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस मेओटिक डिव्हिजन आहे ती कंप्लीट कधी होते, आफ्टर ओव्ह्युलेशन. आपण ज्यावेळेस मेन्स्ट्रुएशन सायकल बघणार तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल ओव्ह्युलेशन म्हणजेच काय. आणि ही कुठं होते, ड्युरिंग फर्टिलायझेशन इन ओव्हिडक्ट. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे डेव्हलपमेंट अँड बर्थ. इथे तुम्हाला पिक्चरमध्ये अगदी 4 डेजपासून 36 वीक्सपर्यंत एक बेबीचं पिक दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. आता इथे काय म्हटलं आहे बघा, द झायगोट फॉर्म आफ्टर फर्टिलायझेशन इन ओव्हिडक्ट. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की जे फर्टिलायझेशन होतं आहे ते फर्टिलायझेशन कुठं होतं, ओव्हिडक्टमध्ये होतं. ओव्हिडक्ट हा कुठला पार्ट आला, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला आला. मग हे झायगोट जो तयार होतो तो झायगोट केव्हा तयार होतो, ज्यावेळेस फर्टिलायझेशन होतं आहे. आणि हे फर्टिलायझेशन कुठं होतं, तर ओव्हिडक्टमध्ये होतं. आणि मग इथं काय होतं बघा, द झायगोट फॉर्म आफ्टर फर्टिलायझेशन इन द ओव्हिडक्ट अंडरगोज रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन अँड एम्ब्रियो इज फॉर्म. फर्स्ट प्रोसेस गॅमिट तयार होताना फक्त मिओसिस होतं आहे. मिओसिस झालं, 2 हॅप्लॉइड गॅमिट्स तयार झाले, त्याच्यापासून पुन्हा काय तयार झालं, झायगोट तयार झाले, 2 एक स्पर्म आणि इकडून आपण ओव्हम घेतला, काय तयार झालं, झायगोट तयार झाला. तर हा झायगोट डिप्लॉइड झाला. इथून पुढं मात्र काय होत जातं, मायटॉसिस होत जातं. आता मिओसिस होत नाही, रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन होतं आणि काय तयार होतो, एम्ब्रियो तयार होतो. काय तयार होतो, एम्ब्रियो. मीन व्हाईल इट इज पुश टुवर्ड द युटेरस. बघा इथं आपण मगाशी म्हटलं की हे जे फर्टिलायझेशन होतं आहे ते फर्टिलायझेशन कुठं होतं, ओव्हिडक्टमध्ये होतं. कुठं होतं, ओव्हिडक्टमध्ये. पण याच्यामध्ये झायगोट जो तयार झालेला आहे त्याच्यामध्ये मायटॉटिक डिव्हिजन होते आणि काय तयार होतो, एम्ब्रियो तयार होतो. आणि हा जे काही डिव्हिजन झाल्यानंतर जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे ते ओव्हिडक्टमध्ये राहत नाही, ते कुठे येतं, पुन्हा युटेरसमध्ये येतं. कुठे येतं, युटेरस. हे सगळे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट आहेत. ठीक आहे. आता ज्यावेळेस हे युटेरसमध्ये येतं, वन्स इट रिचेस द युटेरस, हा एम्ब्रियो ज्यावेळेस युटेरसमध्ये येतो त्याचं इम्प्लांट होतो तिथं. इट इज इम्प्लांटेड. काय होतं, तो इम्प्लांटेड होतो. ठीक आहे. किंवा इम्प्लांटेशन म्हणतो आपण त्याला. आणि नंतर मग त्याच्या पुढची डेव्हलपमेंट तिथं होते. फर्दर डेव्हलपमेंट ऑकर्स आफ्टर इम्प्लांटेशन. आता इथं होत असताना पुन्हा काय होत जातं, तर हा जो एम्ब्रियो आहे किंवा फिटस आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी इथं डेव्हलपमेंट आपण बघतोय कशी होत गेली. ठीक आहे. मग ही डेव्हलपमेंट होण्यासाठी याला कशाची गरज असते, तर एनर्जीची गरज असेल. आपण सेकंड लेसनमध्ये पाहिले एनर्जीशिवाय काहीच होऊ शकत नाही. मग ही एनर्जी किंवा ते फूड जे आहे ते फूड त्या फिटसला कशातून मिळतं किंवा त्या एम्ब्रिओला कशातून मिळतं, तर प्लासेंटामार्फत मिळतं. अँड ऑर्गन कॉल्ड ॲज ए प्लासेंटा इज फॉर्म फॉर सप्लाय ऑफ फूड मटेरियल ड्युरिंग द ग्रोथ ऑफ युटेरस. युटेरसमध्ये त्या एम्ब्रिओची ग्रोथ होत असताना एक ऑर्गन तयार होतो. तो ऑर्गन म्हणजे प्लासेंटा. काय असतो तो, प्लासेंटा, जो काय करतो, तर ते जे बेबी आहे त्याला काय करत असतो, सप्लाय फूड मटेरियल. सप्लाय ऑफ फूड मटेरियल, मराठीमध्ये आपण त्याला नाळ असं म्हणतो. प्लासेंटा, प्लासेंटेला नाळ म्हणतो, की जिथून जे काही मदर फूड घेत असते किंवा ऑक्सिजन जो काही इथं बेबीला मिळत असतो तो कशामार्फत मिळत असतो, प्लासेंटामार्फत मिळत असतो. ठीक आहे. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड अप्रॉक्सिमेटली विदिन 9 months आफ्टर फर्टिलायझेशन. हे सगळ्यांना माहिती आहे की ही जी डेव्हलपमेंट आहे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, ही डेव्हलपमेंट होण्यासाठी जवळजवळ फर्टिलायझेशन झाल्यापासून अप्रॉक्सिमेटली किती मंथ्स लागतात, अप्रॉक्सिमेटली म्हटलं आहे, अप्रॉक्सिमेटली 9 months लागतात. ठीक आहे. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड अप्रॉक्सिमेटली विदिन 9 months
आफ्टर फर्टिलायझेशन. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे याच्यामध्ये ऑलवेज रिमेंबर. आता हे आपण बघितलं ऑलवेज रिमेंबरमध्ये काय सांगितलं आहे बघा. आपण मगाशी बघितलं की मेल असेल तर आपण कोणते सेक्स क्रोमोझोम म्हटलं, एक्स क्रोमोझोम म्हटलं. मेल आहे तर आपण त्याला काय म्हणतो, XY क्रोमोझोम असं म्हणतो. आणि फिमेल असेल तर एक्स क्रोमोझोम आहे. मग एखादा बेबी बॉय होणं किंवा गर्ल होणं हे टोटली कुणावर अवलंबून असतं, तर मेलवर. कारण मेलकडून जर एक्स क्रोमोझोम आला तर ती बेबी आहे, ते बेबी काय होणार आहे, फिमेल होणार आहे. कारण फिमेलकडून मदरकडून येणारे क्रोमोझोम हे एक्सच असणार आहे. फक्त व्हेरिएबिलिटी चान्सेस बदलण्याचे कुठं आहेत, फादरमध्ये म्हणजेच मेलमध्ये. जर एक्स क्रोमोझोम आला तर काय होणार आहे, ती बेबी असणार आहे, ती गर्ल असणार आहे. जर वाय क्रोमोझोम आला तर तो बॉय असणार आहे. ठीक आहे. द मॅन इज टोटली रिस्पॉन्सिबल वेदर द कपल विल हॅव अ बॉय ऑर अ गर्ल चाइल्ड. म्हणजेच बॉय किंवा गर्ल होणं हे टोटली कुणावर रिस्पॉन्सिबल आहे, मॅनवर आहे. ठीक आहे. ड्युरिंग झायगोट फॉर्मेशन, झायगोट तयार होत असताना मॅन कॉन्ट्रीब्यूट आयदर एक्स ऑर वाय क्रोमोझोम. मॅनकडून काय होत असतं, एकतर एक्स किंवा वाय क्रोमोझोम येत असतो. ठीक आहे. टू द नेक्स्ट जनरेशन. बट वुमन कॉन्ट्रीब्यूट ओनली एक्स क्रोमोझोम. वुमेनकडून फक्त काय जाणार आहे रे, एक्स क्रोमोझोम जाणार आहे टू द नेक्स्ट जनरेशन. ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन होत असताना इफ एक्स क्रोमोझोम कम्स फ्रॉम मेल द चाइल्ड विल बी अ गर्ल. फर्टिलायझेशन होत असताना जर एक्स क्रोमोझोम कुणाकडून आले, मेलकडून आले, तर तो चाइल्ड असेल, ती काय, गर्ल असेल. ठीक आहे. अँड इफ वाय क्रोमोझोम कम्स देन द चाइल्ड विल बी अ बॉय. जर फादरकडून येणारा क्रोमोझोम वाय क्रोमोझोम असेल तर ते असणारे चाइल्ड काय असेल, बॉय असेल. ठीक आहे. म्हणजेच बॉय ऑर गर्ल हे होणं त्या कपलला टोटली त्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, तर मॅन रिस्पॉन्सिबल आहे. खाली क्वेश्चन विचारलं आहे, थिंकिंग ऑफ दिस इट इज राईट टू कन्सिडर द मदर रिस्पॉन्सिबल फॉर अ गर्ल चाइल्ड. आन्सर येस नो नी द्यायचं आहे. म्हणजेच इथं त्या मदरला गर्ल सतत होत जातं की हे, म्हणजे आपण जे काही ब्लेमिंग करतो त्या मदरला की तिला सारख्याच मुली होतात, हे खरंच योग्य आहे का, नाही. तर आपण काय करतोय, इथं बघतोय तर मेल किंवा फिमेल किंवा गर्ल किंवा बॉय हे होणं टोटली कुणावर आहे, त्याच्या फादरवर अवलंबून आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट काय आहे बघा, मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजेच काय बघा, मेन्स्ट्रुअल सायकल ही एक नॅचरल प्रोसेस आहे. इथे बघा, female reproductive system undergoes some changes at puberty and those changes repeat at the interval of every 28 to 30 days. These repetitive changes are called as a menstrual cycle. बऱ्याच वेळा हा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजेच काय, तर जी काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्यामध्ये चेंजेस होत जातात. कधी, ॲट द एज ऑफ प्युबरिटी. ठीक आहे. आणि हे जे चेंजेस आहेत ते फक्त एकदाच असं नाही आहे, ते रिपीट होत असतात. कधी होत असतात, तर इंटरवल ऑफ एव्हरी 28 और 30 डेज. 28-30 डेजमध्ये हे चेंजेस आहेत ते पुन्हा पुन्हा येत असतात. एक प्रकारची सायकल चालू असते ती बॉडीमध्ये. त्यामुळे हे जे चेंजेस आहेत ते रिपिटेटिव्ह चेंजेस आहेत, म्हणून त्याला आपण किंवा त्याला ह्या रिपिटेटिव्ह चेंजेसलाच आपण काय म्हणतोय, मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणतोय. डेफिनेशन बघा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगोज सम चेंजेस ॲट प्युबरिटी अँड दोज चेंजेस रिपीट ॲट द इंटरवल ऑफ एव्हरी 28-30 डेज. दीज रिपिटेटिव्ह चेंजेस आर कॉल्ड ॲज ए मेन्स्ट्रुअल सायकल. ठीक आहे. सेकंड पॉईंट काय म्हणलं बाय, मेन्स्ट्रुअल सायकल इज ए नॅचरल प्रोसेस कंट्रोल्ड बाय 4 हार्मोन्स. इथेही तुम्हाला बऱ्याच वेळा हार्मोन्सची नावं विचारली जातात. मेन्स्ट्रुअल सायकल ही नॅचरल प्रोसेस आहे की जिच्यावर कंट्रोल कोण करत आहे, 4 हार्मोन्स करतात. तर हा 4 हार्मोन्सची नावं बघा. दोज 4 हार्मोन्स आर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ज्याला FSH असं म्हटलं जातं. बघा नाव पुन्हा सांगते, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन,
FSH शॉर्टमध्ये. सेकंड ल्युटेनायझिंग हार्मोन, त्याला LH असं म्हटलं जातं. थर्ड वन इस्ट्रोजन अँड फोर्थ वन प्रोजेस्टेरॉन. हार्मोनची नावं पुन्हा बघा, FSH, LH, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. नेक्स्ट आपल्याला इथं दिसतंय बघा, प्रत्येक माहिती तुम्हाला इथे हार्मोनची दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण याची डायग्रामसुद्धा बघणार आहे. ठीक आहे. इथं पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की एखादी बेबी ज्यावेळेस गर्ल बेबी जन्माला येते त्यावेळेस तिच्या ओव्हरीमध्ये जवळजवळ 2 to 4 मिलियन्स इमॅच्युअर उसाइड्स असतात, हे आपण बघितलं होतं. मग एवढे जे मिलियन उसाइड्स आहेत त्यातली एक बघा, वन ऑफ द सेव्हरल फॉलिकल, जे काही फॉलिकल्स आहेत उसाइड्स आहेत त्यातली एक one of the several follicle in the ovary start to develop along with the oocyte present in it under the effect of follicle stimulating hormone, ज्याला आपण FSH म्हटलं होतं. त्यांनी सांगितलं की त्याच्या बॉडीमध्ये जेवढे उसाइड्स आहेत तिथे फॉलिकल्स आहेत. मग अशा अनेक फॉलिकल्सपैकी त्यातला एक उसाइड जो आहे तो उसाइड्स काय व्हायला होतो, इथं डेव्हलप होतो. ठीक आहे. आणि हे डेव्हलप होण्यासाठी जे हार्मोन महत्त्वाचं आहे ते हार्मोन कोणतं आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, शॉर्टमध्ये FSH लक्षात ठेवायचं. मग आता पुन्हा काय होतं, इथं फॉलिकल डेव्हलप व्हायला लागले, इथं अजून एक हार्मोन सिक्रेट होतं, ते हार्मोन म्हणजे इस्ट्रोजन. बघा, FSHमुळं हे फॉलिकल डेव्हलप व्हायला सुरुवात होतं. फॉलिकल डेव्हलप झालं की ते फॉलिकल काय सिक्रेट करतं, इस्ट्रोजन हार्मोन सिक्रेट करतं. पुन्हा काय बदल होतो त्यांनी सांगितलं बघा, एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस स्टार्ट टू डेव्हलप ड्युरिंग फर्स्ट सायकल ऑर रिजनरेट ड्युरिंग सबसिक्वेंट सायकल अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. आता जर मेन्स्ट्रुएशन सायकल फर्स्ट असेल तर पहिल्यांदा इथं हा एंडोमेट्रियम म्हणजेच काय, तर तुम्ही डायग्राम फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची पाहिली होती. युटेरसचा जो भाग आहे त्याच्या आतला जो वॉल आहे त्याला एंडोमेट्रियम असं म्हटलं जातं. युटेरसच्या आतल्या बाजूला जे वॉल एक स्ट्रक्चर असतं किंवा लेअर असतो त्या लेअरला आपण एंडोमेट्रियम असं म्हणतो. जर फर्स्ट टाइम मेन्स्ट्रुएशन सायकल असेल तर हा एंडोमेट्रियम काय होतो, डेव्हलप होतो. आणि प्रत्येक महिन्याला जर ही प्रोसेस होत असेल तर इथं आपण काय म्हणणार आहे, रिजनरेट होत होतो. आणि हे जे एंडोमेट्रियम आहे, लेअर तयार होणं, लेअर कमी होणं किंवा लेअर तयार होणंच म्हणूया आपण, ह्याच्यासाठी कोणत्या हार्मोनचा इफेक्ट असतो, तर हार्मोन इस्ट्रोजन. कोणता हार्मोन आहे, हार्मोन इस्ट्रोजन. Meanwhile, developing follicle completes its development. It bursts under the effect of luteinizing hormone and oocyte is released. बघा इकडे लक्ष द्या. पहिलं हार्मोन पुन्हा सांगते बघा, FSH हार्मोन आहे, त्याच्यामुळं फॉलिकल आहे ते डेव्हलप व्हायला सुरुवात करतं. फॉलिकल डेव्हलप झालं की ते काय हार्मोन, कोणतं हार्मोन सिक्रेट करतं, इस्ट्रोजन नावाचं. मग हे इस्ट्रोजन आहे ते इस्ट्रोजनमुळे एंडोमेट्रियम आहे ते एंडोमेट्रियमच्या लेअरसुद्धा वाढायला सुरुवात होते युटेरसच्या. आता इथून पुढं जनरली 14 डेजपर्यंत हे ओव्ह्युलेशन होतं. आता ओव्ह्युलेशन मागेही आपल्याला शब्द केला आहे. ओव्ह्युलेशन म्हणजेच काय बघा, तर हे जे फॉलिकल डेव्हलप झालेलं आहे ते फॉलिकल इथं उसाइट आहे ते काय होतं, ब्रस्ट होतं. काय होतं, ब्रस्ट होतं. कोणत्या हार्मोनमुळं, ल्युटेनायझिंग हार्मोनमुळं. ल्युटेनायझिंग हार्मोनमुळं ते फॉलिकल ब्रस्ट होतं आणि त्यातून काय बाहेर पडतो, उसाइट बाहेर पडतो. उसाइट रिलीज होतो. त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, ओव्ह्युलेशन असं म्हणतोय. ठीक आहे. आता ओव्ह्युलेशन झाल्यानंतर बरंचसं जे फॉलिकलमधलं स्ट्रक्चर राहिलेलं आहे शिल्लक, फक्त काय बाहेर पडला, उसाइड बाहेर पडला. उसाइड बाहेर पडल्यानंतर जे काही रिमेनिंग टिश्यू तिथं शिल्लक राहिलेले आहेत त्याच्यापासून काय तयार होतं, कार्पस ल्युटियम तयार होतं. डायग्राम ज्यावेळेस आपण पाहू तुमच्या लक्षात येईल. कार्पस ल्युटियम स्टार्ट टू सिक्रीट प्रोजेस्टेरॉन. हे कार्पस ल्युटियम पुन्हा कोणतं हार्मोन सिक्रेट करतं, तर प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करतं. Endometrial glands secrete their secretion under the effect of progesterone. Such an endometrium is ready for implantation of embryo. साहजिकच इथं जे काही कार्पस ल्युटियम तयार झालेलं आहे, उसाइड बाहेर पडला, ओव्ह्युलेशन समजा ओव्ह्युलेशन झालं तर इथं जे कार्पस ल्युटियम शिल्लक राहिलेलं आहे ते काय हार्मोन सिक्रेट करतं, प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेट करतं. आणि हे प्रोजेस्टेरॉन हार्मोन आहे
त्याच्यामुळं हे एंडोमेट्रियल जे ग्लँड्स आहेत त्याच्यामधल्या त्यांचं सिक्रेशन इथं काय होतं, वाढतं. आणि साहजिकच हा एंडोमेट्रियम आहे, हा जो काही एम्ब्रिओ तयार होणार आहे फ्युचरमध्ये त्याच्या इम्प्लांटेशनसाठी रेडी होतो. म्हणून प्रोजेस्टेरॉन ह्या हार्मोनला प्रेग्नन्सी हार्मोन असं म्हटलं जातं. तुम्हाला हा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला जातो की हार्मोन प्रोजेस्टेरॉन जे आहे त्या हार्मोन प्रोजेस्टेरॉनला प्रेग्नन्सी हार्मोन का म्हटलं जातं, ते आपण आता डायग्राममध्ये बघूया, तुमच्या लक्षात येईल ते. मेन्स्ट्रुअल सायकल थोडीशी बघताना अवघड वाटते, पण मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेन, फक्त लक्ष द्या. खूप नाव आहेत इथं, नवीन नाव आहेत. ठीक आहे, बॅक जाऊ आपण पुन्हा प्रिव्हियस. ओके, ठीक. ही आहे मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे, तर वरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं आहे की या मेन्स्ट्रुएशन सायकलमध्ये जे चेंजेस होतात, ओव्हरीमधले चेंजेस दिले. फर्स्ट वन इथं वर तुम्हाला दिलेत ते ओव्हरीमधले दिलेले आहेत, आणि हे खाली दिलेले आहेत ते तुम्हाला युटेरसमधले दिले. त्यामुळं कन्फ्यूज होऊ नका. हे वरचे आहेत ते ओव्हरीमधले आहेत आणि खालचे आहेत ते बदल सायमल्टेनियसली कशामधले, तर युटेरसमधले. हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधले पार्ट बघतोय, बरोबर आहे का. आता इथे बघा, इथे डायग्राममध्ये काय दाखवलं आहे, तर ही पिट्युटरी ग्लँड आहे, आपण त्याला मास्टर ग्लँड म्हणतोय. ह्या पिट्युटरी ग्लँडमधून FSH LH हे हार्मोन सिक्रेट होतात. FSH आणि LH हे हार्मोन सिक्रेट होतात. मध्ये पहिल्यांदा आपण बघूया ओव्हरीमध्ये चेंजेस काय होतात. ओव्हरीमध्ये हे जे फॉलिकल आहेत, हे फॉलिकल डेव्हलप व्हायला सुरुवात होते, बरोबर आहे. आपण पाहिलं स्टेजमध्ये त्या डेव्हलप झाले की याच्यामध्ये उसाईट आहे. इथं काय होतं, तर डेव्हलप झाल्यानंतर इथं इस्ट्रोजन हार्मोन तयार होतं. काय होतं, इस्ट्रोजन हार्मोन. हे इस्ट्रोजन हार्मोन काय वाढण्यासाठी मदत करतं, तर हे एंडोमेट्रियमचं जे वॉल आहे ते थिकन करण्याचं काम करतं. त्याच वेळेस इथं आपण पुढे बघतोय, इथं ओव्हुलेशन होत आहे. काय होत आहे, ओव्हुलेशन होते, म्हणजे हा जो उसाईट आहे, हा उसाईट ह्या फॉलिकलमधून काय होतो, बाहेर पडतो. आणि जनरली ओव्हुलेशन पिरियड आहे तो 14 डेजला असतो. किती डेजला, 14 डेजला. ठीक आहे, ओव्हुलेशन झालं, ओव्हुलेशनमधून उसाईट बाहेर पडला. आता हे जे शिल्लक राहिलेले जे टिश्यूज आहेत ते टिश्यूजपासून मगाशी आपण पाहिलं काय तयार होतं, कार्पस ल्युटियम तयार होतं. कार्पस ल्युटियम कोणतं हार्मोन सिक्रेट करतं, प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे, आणि मग ह्या कार्पस ल्युटियमलाच आपण इथं जी काही प्रेग्नन्सी, म्हणजे इथं ओव्हुलेशन झालं, ओव्हिडक्टमध्ये हा उसाईट आला, पुन्हा स्पर्म आले, झायगोट तयार झाला. झायगोट ह्याचं सगळं जे फर्टिलायझेशन आहे, हे फर्टिलायझेशन कुठं झालं, ओव्हिडक्टमध्ये झालं. आणि मग जर एम्ब्रिओ इथं तयार झाला, तर हे जे कार्पस ल्युटियम आहे, हे कार्पस ल्युटियमने जे काही प्रोजेस्टेरॉन, जे एंडोमेट्रियम हा जे वॉल थिकन केलेली आहे किंवा याच्यामधले जे ग्लँड्स ॲक्टिवेट केलेले आहेत ते इथं युजफुल ठरतं. याच्यानंतर पुन्हा जर प्रेग्नन्सी राहिलीच नाही, प्रेग्नन्सी इथं नाही झाली, तर साहजिकच ह्या कार्पस ल्युटियमचं पुन्हा रूपांतर कशामध्ये होतं, कार्पस अल्बिकनमध्ये होतं. हार्मोनची नावं लक्षात ठेवा, FSH, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन अँड इथं पुन्हा इस्ट्रोजन दिलं, इथं राहिलं ल्युटनायझिंग हार्मोन LH. कोणत्या हार्मोनमुळं ओव्हुलेशन होतं, तर लक्षात ठेवायचं, ल्युटेनायझिंग हार्मोन. फॉलिकल्स कुणामुळे डेव्हलप होतात, तर FSHमुळे होतात. ठीक आहे, ही ओव्हरीमधलं झालं. आता खाली तुम्हाला डायग्राम थोडीशी ही किचकट वाटते, पण काही नाही, समजून घ्या. इथं डे 1, इथं 28 डे, पुन्हा 1 आणि 2, कारण आपण बघितलं की मेन्स्ट्रुएशन सायकल आहे ती किती आहे, 28 to 30 डेजपर्यंत. म्हणजे प्रत्येक वुमनमध्ये किंवा गर्लमध्ये ती सारखीच असे नाही, थोडंसं व्हेरिएबिलिटी असू शकते. इथं तुम्हाला पहिले 5 दिवस, 4 ते 5 दिवस, आपण 5 दिवस म्हणू, फर्स्ट 5 डेज आहेत त्यांना आपण पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन असं म्हणतोय, पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. नंतर पुढचा पिरियड आहे 13 पर्यंतचा, त्याला पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. इथं काय होतंय बघा, जे ब्लिडिंग होतंय त्याच्यामध्ये हा बराचसा एंडोमेट्रियमचा जो लेअर आहे तो कमी होतो. साहजिकच इथं मग पुन्हा काय होतं, इथं एंडोमेट्रियमचा लेअर रिजनरेट व्हायला सुरुवात होतो. इथे बघा वाढला आहे, प्रत्येक ठिकाणी काय होत गेलं, पुन्हा वाढत गेलं. हा लेअर जो आहे तो लेअर वाढायला सुरुवात होते. 14 डेला ओव्हुलेशन होते, म्हणून त्याला ओव्हुलेशन पिरियड असं म्हटलं जातं. आणि
15 to 28ला आपण काय म्हणतोय, पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ ग्लँड्स इन एंडोमेट्रियम. ह्या एंडोमेट्रियममध्ये एंडोमेट्रियमचे जे ग्लँड्स आहेत त्याच्यामध्ये काय होत जातं, सिक्रेशन होतं. ठीक आहे, डायग्राम कळाल तुम्हाला. मेन्स्युरेशन सायकल वर पिट्युटरी ग्लँड, त्याच्यामध्ये हार्मोन 2 FSH आणि LH. नंतर इथं वर दाखवलेले आहेत ते सगळे चेंजेस आहेत ते ओव्हरीतले आहेत. खाली चेंजेस दाखवलेले आहेत ते युटेरसचे आहेत. ठीक आहे, आता त्यांनी काय सांगितलं बघा. इफ ओसाइट इज नॉट फर्टिलाइज्ड विदिन 24 hours, कार्पस ल्युटियम बिकम इनॅक्टिव्ह अँड ट्रान्सफर टू कार्पस अल्बिकन. मग अशी बघितलं आपण, जर ओसाइट फर्टिलाइज झाला नाही, स्पर्मनी त्याला फर्टिलाइज केला नाही विदिन 24 hours, तर हे कार्पस ल्युटियमचं, तो कार्पस ल्युटियम आहे तो इनॅक्टिव्ह होतो आणि त्याचं ट्रान्सफॉर्म कशामध्ये होतं, कार्पस अल्बिकनमध्ये होतं. ड्यू टू दिस सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप कम्प्लिटली. आणि इथं अल्बिकन तयार झालं, कार्पस अल्बिकन तयार झालं की साहजिकच इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं जे सिक्रेशन आहे ते पूर्णपणे थांबतं. एंडोमेट्रियम स्टार्ट टू डिजनरेट. जो मग अशी लेअर वाढत गेला होता एंडोमेट्रियमचा, तो काय होत जातो, कमी कमी होत जातो इन अब्सेन्स ऑफ दिस 2 हार्मोन. हे 2 हार्मोन्स बघा कसं रिलेशन सांगितलं आहे की कार्पस ल्युटियम जे आहे ते इनॅक्टिव्ह झालं, कारण इथं ओसाइट आहे तो फर्टिलाइज झाला नाही. कार्पस ल्युटियम इनॅक्टिव्ह झालं, त्याचं रूपांतर कार्पस अल्बिकनमध्ये झालं. कार्पस अल्बिकनमध्ये झालं की साहजिकच इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन इथं थांबतं. त्यामुळं जो एंडोमेट्रियम आहे तो इथं काय होतो, डिजनरेट व्हायला सुरुवात होतो. टिश्यूज ऑफ डिजनरेटिंग एंडोमेट्रियम अँड अनफर्टिलाइज्ड ओव्हम आर डिस्कार्डेड थ्रू व्हजायना. ठीक आहे, आणि दिस इज अकंपनीड विथ अ कंटिन्युअस ब्लिडिंग. ब्लिडिंग कंटिन्यूज अप्रॉक्सिमेटली फॉर 5 days. दिस इज कॉल्ड ॲज अ मेन्स्युरेशन. आता इथे बघा व्यवस्थित, आपण इथं काय म्हणलं की एंडोमेट्रियमचं डिजनरेशन होत जातं. मग हे जे टिश्यू आहेत एंडोमेट्रियमचे आणि जो अनफर्टिलाइज्ड ओव्हम आहे, जो फर्टिलाइज झालेला नाही, हे बॉडीच्या बाहेर पडतं. कशामार्फत, व्हजायनामार्फत. ठीक आहे, आणि साहजिक त्याच्यामध्ये काय असतं, थोडं ब्लड असतं. दिस इज अकंपनीड विथ कंटिन्युअस ब्लिडिंग. जे आपण ब्लिडिंग म्हणतो, ह्या ब्लिडिंगमध्ये ब्लड विथ टिश्यूज ऑफ एंडोमेट्रियम आणि अनफर्टिलाइज्ड ओव्हम असतो. ठीक आहे, त्यालाच आपण मेन्स्युरेशन असं म्हणतोय. ब्लिडिंग कंटिन्यू अप्रॉक्सिमेटली फॉर 5 days. हे जे ब्लिडिंग आहे ते जवळजवळ 5 days एवढं होतं, त्याला आपण मेन्स्युरेशन असं म्हणतोय. अनलेस द ओसाइट इज फर्टिलाइज द एम्ब्रियो इज इम्प्लांटेड. दिस प्रोसेस इज रिपीटेड एव्हरी मंथ. जोपर्यंत ओसाइट फर्टिलाइज होत नाही, एम्ब्रियो इम्प्लांट होत नाही, तोपर्यंत दर महिन्याला ही प्रोसेस फिमेलमध्ये होत राहते. कधीपर्यंत, जोपर्यंत ओसाइट फर्टिलाइज होत नाही, एम्ब्रियो इम्प्लांट होत नाही, तोपर्यंत ही प्रोसेस एव्हरी मंथला फिमेलमध्ये होत राहते. इफ द एम्ब्रियो इज इम्प्लांटेड, समजा एम्ब्रियो इम्प्लांट झाला म्हणजे फर्टिलायझेशन झालं, इम्प्लांटेशन झालं, रिपिटेशन ऑफ दिस सायकल इज टेम्पररी स्टॉप्ड. बघा, ज्यावेळेस एम्ब्रियो तयार होते म्हणजे फर्टिलायझेशन होते, फर्टिलायझेशन झाल्यानंतर एम्ब्रियो ज्यावेळेस इम्प्लांट होतोय त्यावेळेस ही काही कालावधीपुरती ही जी सायकल आहे ती टेम्परली काय केली जाते, स्टॉप केली जाते. टिल द बार्च्युरेशन अँड देअर आफ्टर पिरियड ऑफ ब्रेस्ट फिडिंग. म्हणजे ज्यावेळेस ते बाळ जन्माला येते, जोपर्यंत त्याचं फिडिंग चालू असतं तोपर्यंत ही जी मेन्स्युरेशन सायकल आहे ती टेम्परली काय केली जाते, स्टॉप केली जाते. मेन्स्युरेशन सायकल इज अ नॅचरल प्रोसेस अँड द वुमेन एक्सपिरियन्स सेव्हर पेन ड्युरिंग धिस पिरियड. साहजिकच ही जी मेन्स्युरेशन सायकल आहे आपण नॅचरल आहे असं म्हणतोय, पण त्या पिरियड्समध्ये काय होत जातं तर वुमन्सला काय जाणवतात, पेन्स दाखवतात, ॲबडॉमिनल पेन्स होतात, सिव्हर विकनेस पण येतो त्याच्यामध्ये ड्यू टू द हेवी ब्लिडिंग होत असल्यामुळं विकनेस आणि पेन्स होत जातात. देर इज अ हायर पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन्स टू ड्युरिंग दिस ओव्हरऑल पिरियड. ह्या सगळ्या पिरियडमध्ये अजून चान्सेस काय असतात तर इन्फेक्शन्स होण्याचे चान्सेस जास्त असतात. ड्यू टू सच अ रिझन देर इज नीड ऑफ रेस्ट अलॉंग विथ स्पेशल पर्सनल हायजीन. म्हणून म्हटलं जातं की फिमेलला ह्या पिरियड्समध्ये काय करावं लागतं तर रेस्ट घेणं गरजेचं असतं. तर फक्त रेस्टच नाही, देर इज अ नीड ऑफ रेस्ट
अलॉंग विथ अ स्पेशल पर्सनल हायजीन. त्याचबरोबर त्या फिमेलनी त्या कालावधीमध्ये स्वतःची स्वच्छता पण राखली पाहिजे, पर्सनल हायजीन ठेवलं पाहिजे. ठीक आहे. ह्या लेक्चरमध्ये बराचसा पॉईंट मी तुम्हाला कव्हर केला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा याच्यामध्ये होता मेन्स्युरेशन सायकलचा. तो खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी मराठीतून ट्रान्सलेट केलेला आहे. एकदा व्हिडिओ समजला नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. पुढचा पार्ट आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. थँक्यू.